एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमची मुलगी सासरी गेल्यावर तुम्ही म्हणता, बाळा तुला काही त्रास झाला तर आम्हाला सांग, तुझ्या सासरच्याने तुला समजून घेतलं पाहिजे. पण तुमच्या घरात सून आली की तिच्यासाठी नियम बदलतात का? तिच्या चुका मोठ्या वाटतात, तिच्या अपेक्षा स्वार्थी वाटतात, तिच्या माहेरचं कौतुक खटकतं. आणि मुलीनं तेच केलं तर? अगं ती आपली मुलगी आहे. मग एक प्रश्न आहे, संस्कृती मुलीसाठी वेगळी आणि सुनीसाठी वेगळी असते का? नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी शिंदे. आजचा विषय कुणाला दोष देण्यासाठी नाही, आजचा विषय आहे स्वतःकडे आरशात पाहण्यासाठी. कारण आपण संस्कृतीच्या, संस्काराच्या आणि परंपरेच्या मोठमोठ्या गप्पा मारतो, पण संस्कृती खरंच कुठे दिसते? मंदिरात, सणासुदीला, मोठ्या भाषणात की घराच्या चार भिंतीत? संस्कृतीची खरी परीक्षा घरात होते. आपण मुलीला सांगतो, सासरी सगळ्यांना सांभाळून घे, पण मुलाला सांगतो का तूही तुझ्या बायकोला समजून घे? आपण सुनेला म्हणतो घरातल्या मोठ्यांचा आदर कर, पण घरातील मोठ्याला सांगतो का नव्या मुलीच्या भावना समजून घ्या? आपण म्हणतो सून म्हणजे घरची लक्ष्मी, पण खरंच तिला घरची मुलगी म्हणून वागवतो का? इथेच संस्कृतीची खरी परीक्षा आहे. मुलगी बाहेर आली की 2 दिवस उशिरा उठली तर बिचारी दमली असेल, आणि सून 2 दिवस उशिरा उठली तर? आजकालच्या मुलींना घरचं काहीच कळत नाही. मुलगी तिच्या आई वडिलांना पैसे देते, वा किती संस्कारी मुलगी आहे. सून तिच्या आई वडिलांना मदत करते, लग्न झाल्यावरही मायचेच पाहते. मुलगी नवऱ्याशी मतभेद व्यक्त करते, तिचंही काहीतरी म्हणणं असेल. सून आपलं मत व्यक्त करते, हिला घरात राहायचं आहे की राज्य करायचं आहे? प्रश्न मुलीचा किंवा सुनेचा नाहीये, प्रश्न आपल्या दृष्टिकोनाचा आहे. संस्कृती म्हणजे समान मापदंड. ज्या गोष्टीचा हक्क आपण आपल्या मुलीला देतो तोच हक्क आपल्या सुनेलाही दिला पाहिजे. ज्या गोष्टीची अपेक्षा आपण जावयाकडून करतो तीच अपेक्षा आपल्या मुलाकडूनही केली पाहिजे. मुलीला सन्मान हवा असेल तर सुनेलाही हवा, मुलीला प्रेम हवा असेल तर सुनेलाही हवं. मुलीला तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायची असेल तर सुनेलाही तिच्या आई वडिलांची काळजी घेण्याचा अधिकार आहे. मोठमोठ्या गप्पांनी घर सुधारत नाही. आपण संस्कृतीवर भाषण करू शकतो, समाजाच्या अधपतनावर चर्चा करू शकतो, देशाच्या परिस्थितीवर तासनतास बोलू शकतो, पण आपल्या घरातल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख दिसत नसेल तर त्या भाषणाला काय अर्थ आहे? मोठमोठ्या गप्पा मारणं सोपं आहे, पण लहान सहान गोष्टी समजून घेणं कठीण आहे. एक कप चहा विचारून देणं, थकलेल्या व्यक्तीला आज तू आराम कर, मी करतो असं म्हणणं, घरातील एखाद्याचं मन शांतपणे ऐकून घेणं, चूक झाली असेल तर ठीक आहे पुन्हा प्रयत्न करूया असं म्हणणं, हीच खरी संस्कृती आहे. आणि घर सुधारायचं असेल तर एकमेकांच्या चुका शोधून घर सुधारत नाही, एकमेकांना कमी लेखून घर सुधारत नाही, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून घर सुधारतं. सुखात सगळे सोबत असतात, पण दुःखाच्या वेळी कोण तुमच्या शेजारी उभं राहतो त्यातून आपलेपणा दिसतो. आज घरात पैसा आहे, सुविधा आहेत, मोठी घरं आहेत, पण कधी कधी आपलेपणा कमी झालाय, जिव्हाळा कमी झालाय. एकाच घरात राहणारी माणसं एकमेकाशी बोलायला व्हॉट्सअप वापरतात, एकत्र जेवतात, पण मन वेगवेगळी असतात. आणि संस्कृती वाचवायची असेल तर मोठमोठे कार्यक्रम करण्याची गरज नाही, मोठमोठी भाषणं देण्याची गरज नाही. सुरुवात करा आपल्या घरापासून. मुलाला सांगा तुझी बायको फक्त माझी सून नाही, ती कोणाची तरी मुलगी आहे. सुनेला सांगा तू या घरात आली आहेस, पण तुझं माहेर विसरण्याची गरज नाही. मुलीला सांगा तुझं सासर तुझं घर आहे, आणि मुलाला सांगा तुझ्या पत्नीचं सुख ही सुद्धा तुझी जबाबदारी आहे. आणि मग समाज बदलायला सुरुवात होईल. कारण समाज म्हणजे कोणीतरी दुसरा नाही, समाज म्हणजे आपण. आपलं घर, आपली मुलं, आपले विचार, आपली वागणूक, आपल्या छोट्या छोट्या सवयी. देश बदलण्याची सुरुवात संसदेतून झाली पाहिजे असं नाही, ती आपल्या घराच्या जीवनाच्या टेबलापासूनही सुरू होऊ शकते. टेक अवे मेसेज काय असेल? संस्कृती म्हणजे मुलीला एक नियम आणि सुनेला दुसरा नियम नव्हे.
संस्कृती म्हणजे जी अपेक्षा माझ्या मुलीसाठी आहे तीच अपेक्षा माझ्या सुनेसाठीही ठेवणं आणि ज्या गोष्टीचा अधिकार मी माझ्या मुलीला देतो तोच अधिकार माझ्या सुनेलाही देणं. कारण सून दुसऱ्या घरची मुलगी नसते, ती आपल्या घरात आलेली एक व्यक्ती असते. तिच्या भावना, स्वप्न, आई वडील आणि स्वाभिमान घेऊन तिला फक्त कर्तव्य देऊ नका, तिला हक्क, सन्मान आणि आपलेपणाही द्या. मित्रांनो, आपण म्हणतो आजकाल संस्कृती राहिली नाही, पण कदाचित प्रश्न असा असायला हवा, आपण आपल्या घरात संस्कृती किती जगतो? संस्कृतीचे फोटो काढता येत नाहीत, संस्कृतीचे भाषणही रोज देता येत नाही. संस्कृती दिसते ते आपल्या वागण्यात. आपण कोणाशी कसं बोलतो, कमकुवत व्यक्तीशी कसं वागतो, सुनेला किती आपलंसं करतो, मुलाला किती जबाबदार बनवतो आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला किती सन्मान देतो, यातूनच संस्कृती जिवंत राहते. मोठमोठ्या गप्पा मारून घर सुधारत नाही, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून घर सुधारतं आणि घर सुधारलं की समाज सुधारतो आणि समाज सुधारलं की देश सुधारतो. म्हणून देश बदलण्यापूर्वी चला आपल्या घरापासून सुरुवात करूया. हा विचार तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा. विशेषतः अशा कुटुंबापर्यंत पोहोचवा जिथे मुलगी आणि सून यांच्यासाठी अजूनही 2 वेगवेगळे मापदंड आहेत. आणि कोच शिवाजी चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त समाजावर बोलत नाही, आपण स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. मोठे विचार बोलण्यापेक्षा छोटे विचार आचरणात आणा, तिथूनच संस्कृती जिवंत राहते. धन्यवाद.